हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता इयत्ता 8वीचा बुद्धिमत्तेचा जो स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा झालेली त्याचा पेपर क्रमांक 2 सोडवणार आहोत. त्याचे उत्तर आपण संभावित उत्तरे आपण काढलेले आहे ते आपण पाहू. इथं आपण जर पहिला प्रश्न पाहिला, सुजाता इज नॉट ॲज कविता, मग इथं काय येणार? फास्ट येणार. काय येणार? फास्ट. ठीक आहे. इंग्लिशचं कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्रीचं होतं हे. ठीक आहे. ॲज फास्ट ॲज कविता असं उत्तर होतं. दुसऱ्या याच्यात आपल्याला करायचे होते 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे 2 उत्तर काढायचे होते. ठीक आहे. 2 उत्तर काढायचे होते, मग 2 जागी आपल्याला टिक करायचे होते. ठीक आहे. 2 जागी, एका जागी नाही तर आपल्याला 2 जागी टिक मार्क करायचे होते. त्याच्यानंतर तिसरा आपण जर प्रश्न पाहिला तर आपल्याला इथं तिसऱ्यामध्ये पहा, प्रश्न फार मोठा आहे त्याच्यामुळे मी जास्त काही वेळ घेत नाही. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे एक्सप्रेस वे. फक्त मी आन्सर सांगतो. आता आपण जर चौथा प्रश्न पाहिला, यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोईंग ऑन, सो प्लीज सेंड सम काय होईल? मेडिसिन्स. पहा, मेडिकल ट्रीटमेंट चालू असल्यामुळं त्याला काय आपण क्लॉथ तर नाही पाठवणार, फूड म्हणजे अन्न, शेल्टर म्हणजे निवारा, आणि मेडिसिन म्हणजे आपल्याला काय राहते? औषध गोळ्या. तर आपण याची ट्रीटमेंट चालू असल्यामुळं, मेडिकल ट्रीटमेंट चालू असल्यामुळं आपल्याला ॲज दीज आर नॉट अवेलेबल हिअर, म्हणजे पहा त्या ठिकाणी अवेलेबल नसल्यामुळं तो काय मागेल? आपल्याला मेडिसिनच मागेल. पुढचा जर प्रश्न बघितला, अनिकेत सेंट अ मेसेज टू हर मदर, लेट्स टॉक टुमॉरो. तर आपल्याला इथं करेक्ट अल्टरनेटिव्ह हे करायचं होतं, फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर याचं काय होतं? याचं जे टुमॉरोचं होतं, आपण याच्या टुमॉरोचे अल्टरनेट काय लिहू शकतो? तेव्हा काय टुमॉरो आहे की नाही? टुमॉरोच्या अल्टरनेट टुमॉरोच नाही राहणार, टुमॉरोचं टुमॉरो. ठीक आहे. टुमॉरो इथं पण येईल, पण हे टुमो नाही येणार, टुमॉरो असं आपण राहतात ना, TWO, टुमॉरो. ठीक आहे. आपलं असं उत्तर होणार. त्याच्यानंतर पुढचा जर आपण उत्तर पाहिलं, कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन, तर याचं उत्तर आपल्याला रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथम, इट स्ट्रेंथन द नेशन. इथं काय येणार? स्ट्रेंथन. वीक म्हणजे काय राहतं? दुबळा करेल. रिच म्हणजे श्रीमंत. मॉडिफाय म्हणजे दुरुस्त होईल. इथं पण हे स्ट्रेंथ आपल्याला याचं उत्तर राहणार होतं. त्याच्यानंतर जर पुढचा जर प्रश्न पाहिला, त्याचं उत्तर होतं आसाम टी. ठीक आहे. आसाम टी हा जर पॅरेग्राफ जर तुम्ही वाचला असेल तर इथे शेवटी आपल्याला दिलेलं आहे, हे आसाम टीसाठी आपल्याला हे वर्ड फेमस होतं. काय? तर आसाम टीसाठी वर्ड फेमस होतं. त्याच्यामुळं आपल्याला इथे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्याच्यानंतर आसाम इज लँड बिटवीन ब्युटिफुल व्हॅल्यूज ऑफ. आता इथं ब्युटिफुल व्हॅल्यूज ऑफ इथं काय होतं? याचं उत्तर ब्युटिफुल व्हॅल्यूज ऑफ आपल्याला इथेच उत्तर आहे. बघा, ब्युटिफुल व्हॅल्यूज पाहिलं तर ब्रह्मपुत्र आहे, बराक रिवर आहे की नाही? म्हणजे उत्तर सहज आपल्याला भेटलं असतं जर तुम्ही शोधून काढलं असतं. इंग्रजीचे उत्तर आहे तेवढे अवघड नाहीत, कम्पेअर टू तुमच्या बुद्धिमत्तेचे प्रश्न पण बरेच अवघड होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 9व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ड्राय लँड असं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा 10व्या प्रश्नाकडे वळायचं होतं. 10व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं असणार. 11व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं होतं कॅन नॉट मार्केट असं आपलं उत्तर होतं. 12व्या प्रश्नाचं उत्तर होतं उत्तर क्रमांक 2. 12व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 hour 40 minutes द एक्झामिनेशन बिगिन, म्हणजे 11 वाजता सुरू झालं. इट इन सॅट म्हणजे केवढ्याला होईल? पहा, 11च्या नंतर 1 तास 40 मिनटं, म्हणजे 11च्या नंतर 1 तास होतो 12 वाजता आणि 40 मिनटं. आता ती AM नसणार आहे, AM म्हणजे रात्र राहते, हे PM असणार. ठीक आहे. AM म्हणजे आपल्या सकाळचं राहते ना, सकाळी म्हणजे रात्रीचे 12, त्याच्यानंतरचं. ठीक आहे. हे दुपारचे 12, कारण तर दुपारी आपली सुरुवात झालेली. AM चं पुढं जाते PM.
ठीक आहे. तर AM उत्तर नाही लिहायचं होतं, तर PM उत्तर लिहायचं होतं. त्याच्यानंतर पुढचं जे उत्तर आहे आपलं 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15चं पर्याय क्रमांक 3. पहा हे रायमिंग होमोफोनी जे शब्द ईट एट हे दोघांचा एकच उच्चार. त्याच्यानंतर 16व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 17व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 18व्याचं उत्तर जे होतं पर्याय क्रमांक 2. मी जास्त वेळ नाही घेते कारण थोडंसं मुलांना बराच अवघड हा बुद्धिमत्तेचा प्रश्न गेला होता. तुम्हाला थोडे मार्क कमी जरी पडले तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते. 19चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 20 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 21व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 23व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. करेक्ट हे अल्टरनेटिव्ह होतं. पृथ्वी काय होती, सूर्याभोवती फिरते. 24व्याचं उत्तर होतं द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट्स. पास्ट परफेक्ट टेन्स विचारला होता. पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला इथं द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट. त्याच्यानंतर 25व्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला ह्याचं काय करायचं होतं, डायरेक्ट सेंटेन्सचं इनडायरेक्टमध्ये करायचं होतं. तर ही रिक्वेस्टेड हिम टू वेट डिअर टिल ही रिटर्न, असं आपल्याला याचं उत्तर करायचं होतं. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे आपल्याला प्रश्न होते. थोडे बुद्धिमत्तेचे थोडेसे अवघडच होते. ठीक आहे. थोडे म्हणण्यापेक्षा बऱ्याचपैकी अवघड होते. ठीक आहे. तर 26व्या प्रश्नाचं उत्तर, आता मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ होईल. 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 27व्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याचे व्हिडिओ मी अजून लाईव्ह जाणार आहे. ठीक आहे. तेव्हा मी करेल याचेच प्रत्येकाचे उत्तरं डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 31व्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा याचे उत्तर जर पाहिले तर खूप मोठे मोठे आहेत, खूप वेळ लागणार आहे, त्याच्यामुळेच मी केलेलं नाही. आपण डिटेलमध्ये करू त्याचा एखाद दिवशी. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पाहितात 2 अचूक पर्याय निवडायचे होते, त्याच्यामुळे 3रं आणि 4थं इथे दोन्ही पण उत्तर आहे. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचप्रमाणे आपण 39व्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं इथं, तर ते इथे पर्याय क्रमांक 3. 40व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं 2 अचूक पर्याय निवडायचे होते, म्हणजे 2 याला टिक मार्क करायचं होतं. हे जवळजवळ मी पहिल्याच वेळेस पाहतो की 2 याला टिक मार्क करायचं होतं. ठीक आहे. विद्यार्थी पण कन्फ्यूज झाले असते, पण 2 याला टिक मार्क करायचं होतं. इथे 2 आपल्याला संख्या आहेत की त्यांना 2 संख्याला टिक मार्क करायचं. त्याच्यानंतर आपल्याला 41 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 42 ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं होतं, इथं पण आपल्याला काय करायचं होतं, पद आपल्याला इथं हुडकायचं होतं. ठीक आहे. पहा थोडेसे अवघड प्रश्न आहेत, थोडेसे अवघड आहे, मी समजू शकतो. ठीक आहे. इथं 1 कमी झाला, मग इथं 1 कमी झाला, इथं 2 कमी झाला, इथं 3 कमी झाला, इथं 4 कमी झाला, इथं 4च्या नंतर इथं 7 कमी झाला डायरेक्ट. ठीक आहे. 7 कमी झाला, इथं 6 कमी झाला. ठीक आहे. आपल्याला इथं 9 कमी झाला. ठीक आहे. 9 कमी झाल्यावर इथं आपल्याला अजून 12 कमी होणार. ठीक आहे. तर मग हे पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे.
त्याच्यानंतर पुढचा जो उत्तर होतं त्याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर असं लिहायचं. प्रत्येक प्रश्न थोडा अवघड असल्यामुळं इथे वेळ जास्त लागणार आहे, त्याच्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये उत्तर करतो. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, तुम्हाला मार्क जरी कमी जरी पडत असतील, कारण हे आपल्याला मेरिटनुसार राहते. मेरिटमध्ये जर तुमचा नंबर येत असेल, म्हणजे मेरिट म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप मार्क घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या मुलांपेक्षा तुम्हाला जर जास्त मार्क पडले तरी यावेळेसचं पेपर अवघड असल्यामुळं मेरिट फार कमी जाणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता जास्त आहे. ॲव्हरेज जरी पेपर गेला तरी तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता जास्त आहे. 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. आपण 47व पाहिलं. आपल्या इथं 2 अचूक पर्याय निवडायचे. पहा, हे पहिली वेळेसच मी पाहतो असा प्रकारचा. तर इथं 2 पहिला आणि दुसरा असे पर्याय आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 48 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39वा प्रश्न पाहिला तर त्याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. 49वा आहे. आणि 50वा जर प्रश्न पाहिला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याचप्रमाणे 51व्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 उत्तरं मिळतील. ठीक आहे. 52व्या प्रश्नामध्ये 2 उत्तरं शोधायची होती. पहिला आणि तिसरा आपलं उत्तर राहणार इथं. आता पहिली वेळेसच आल्यामुळे मुलांनी एकच उत्तर टिक मार्क केलं असेल. 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 55व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याचप्रमाणे आपण जर 56वा प्रश्न पाहिला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 असेल. 57व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 58व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आणि 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 61वा जर प्रश्न पाहिला आपण तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 62वा प्रश्न पाहिला आपण त्याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. 63वा जर प्रश्न क्रमांक पाहिला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 64वा प्रश्न आपल्याला प्रश्नात दिलेले घटक आपल्याला 64 ते 65 मध्ये आपल्याला ही पर्याय दिले आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, अचूक प्रश्नात दिलेले घटक कोणत्या 2 आकृतीशी एकरूप जुळतात ते आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे. मग इथं आपल्याला प्रश्न इथं दिलेला होता. मग त्याचं उत्तर होतं पहिल्याचं होतं प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2. 65चं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 66 ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होतं. 67चं जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1. आणि 68चं होतं पर्याय क्रमांक 4. 69 हा प्रश्न पाहिला तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक, इथे 2 उत्तर पाहिजे होतं, म्हणजे दुसरं आणि तिसरं उत्तर आपलं बरोबर राहिलं असतं. 71वा प्रश्न पाहिला तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 72व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. त्याचप्रमाणे 73 पाहिलं तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 74व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. आणि 75व्या जो प्रश्नाचं उत्तर होतं ते पर्याय क्रमांक होतं 3. अशा प्रकारे हा आपण संपूर्ण उत्तर सूची आपण देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात होऊ शकते की एखादा प्रश्नाचं उत्तर चुकीचं असू शकते, तर तुम्ही लगेच कमेंट करून सांगायचं नाही आहे. ठीक आहे. याची उत्तर सूची आपल्याला येईलच, पण मी जेवढं होईल तेवढं प्रयत्न केला की उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून केला. तर तुम्ही माझं जर प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्यायचा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. येणारे व्हिडिओ पण पाहत जा. थँक्यू.